नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे अजित पवार दुर्घटनेबाबत मोठा खुलासा. ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत दादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली आहे. त्यानंतर 31 तारखेला अजित पवारांच्या पत्नी सुनीता पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. मागील 13 दिवसापासून अजित पवारांच्या अपघातावर शरद पवार वगळता पवार कुटुंबातील कुणीही भाष्य करणे टाळले होते. या अपघातावर आजही अनेक जण संशय व्यक्त करत आहेत. अधिकृत माहितीशिवाय मी यावर बोलणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यातच आता रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत व या अपघातावर प्रश्न उपस्थित करणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा की नेमकं रोहित पवार या पत्रकार परिषदेमध्ये काय व्यक्त करणार आहेत, काय बोलणार आहेत. नक्की तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.